समजतोस कोण तू स्वतःला? तुझ्यामुळे जर का मला त्रास झाला ना वीरू तर मी सहन करीन, पण जर का तुझ्यामुळे आईंना त्रास झाला ना तर मी नाही सहन करणार। तुला ती शोना पाहिजे ना, तर आत्ताची आत्ता तिला घे आणि मुंबईला निघून जा। तुझ्यामुळे आणि त्या शोनामुळे आईंना त्रास होतोय आणि मी तो सहन करणार नाही। मी आईला असा त्रासात सोडून नाही जाऊ शकत कुठं। तुला खरंच आईची काळजी असती ना तर त्या शोनाला तू इथं ठेवलंच नसतं। का वीरू, का तुला आईची अवस्था दिसत नाही? त्यांची अवस्था बघून तुला काहीच वाटत नाही? अरे माझ्या पोटात आपलं बाळ आहे ह्याची तरी जाणीव ठेव। तू बदललास रे वीरू, तुलाही बदललास। अरे तू माझा वीरू नाहीच आहे। तू जा रे, तू जा इथनं। मला माहितीये माझा लय राग येत असेल, माझा चेहरा बी बघावा असं वाटत नसेल, माझा हात बांधलेले आहेत। माझ्या डोळ्यात बघ, तुला खरंच असं वाटतंय का की मी हे सगळं मुद्दाम करतोय? समोरच्याचा खरेपणा संपला ना की त्याच्या डोळ्यात फक्त अंधार दिसतो। माझ्या घरातनं मला जायला सांगणारा माझा वीरू असूच शकत नाही। तू जा रे, तू जा, तिला घे आणि जा। अगं मला समजून तरी घे। काय समजून घेऊ आणि कसं समजून घेऊ? तू मला घरातनं जायला सांगितलंस कुणासाठी? त्या शोनासाठी। तू माझ्यातनं आणि शोनामधनं कुणाला निवडलंस? त्या शोनाला निवडलं। माझ्या पोटात आपलं बाळ आहे हे माहित असून सुद्धा तू कुणाची काळजी करतोस? त्या शोनाची काळजी करतोस। तुला आई, बायको हे नाती महत्वाचेच नाही राहिले। तुला फक्त आणि फक्त ती शोना महत्वाची। उद्या आईंना जरी काही झालं ना तरी भी तुला काही फरक नाही पडणार। आपल्या बाळाला काही झालं ना तरी भी तुला काही फरक नाही पडणार। अशी काय जादू केली रे त्या शोनाने तुझ्यावर की तुला काहीच दिसेना झालंय? मला उत्तर पाहिजे वीर, सांग मला काय जादू केली आहे तिने तुझ्यावर? बोल, मला उत्तर पाहिजे, सांग। तिच्या पोटात माझं बाळ आहे। तिच्या पोटात माझं बाळ आहे। पियू, अगं पुरी काय झालं ग?
नाही आई, काही नाही. पोरी, कळतंय ग मला तुझं दुःख, पण कुठल्या तोंडाने माफी मागू तुझी कळणं झालंय बघ मला. ही समज माझ्या नजरेसमोर घडतंय, पण मी काय सुद्धा करू शकत नाही. माफ कर पुरी, मला खरंच माफ कर. अगं हिरून जे काय केलं ना त्याचं दुःख म्या माफी मागून कमी नाही व्हायचं. अहो नाही आई, तुम्ही नका त्रास करून घेऊ. यात तुमची काय चूक नाही. हे सगळे माझ्याच नशिबाचे भोग आहे. तुझ्या नाही, त्याच्या नशिबाचा भोग आहे पुरी. अगं त्याला तुझं प्रेमच नाही कळालं. तुझ्यासारख्या सोन्यावानी पुरीला तो त्रास देतोय, पण असा नव्हता ग माझा इरू. पण आता त्याला माझा इरू म्हणायची बी मला लई लाज वाटतेय. आई तुम्ही नका बरं विचार करू. आणि तू तरी काय करतेस ग पुरी? अगं ही समज दिसत असताना तुला लई विचार करू नको कसं म्हणू मी. पण पुरी, आता तू दोन जीवाची आहेस, तेव्हा काळजी घेतो. नाही आई, ह्याचा परिणाम मी माझ्या बाळावर नाही होऊ द्यायची. लई धीराची आहेस ग पुरी. पण ह्यो बी का निघून जाईल आणि रुला देव बुद्धी द्यावी याचीच वाट बघत बसायची बघ. त्याच्या जीवाला धोका आहे म्हणून मी त्याला कवा राजकारणात धाडीत नव्हती. पण आता हे समज बघून असं वाटतंय ना कुणीतरी त्याचा जीव घे. आई, आई अहो असं नका बोलू. सोनाजी, मला तुमच्याशी बोलायचं होतं. इतक्या लेट नाही? तुम्हाला करमत नाहीये ना माझ्याशिवाय? सेम हिअर. मलाही तुमच्याशिवाय करमत नाहीये. सोना, मला या सगळ्यात लई त्रास होतोय आता. या सगळ्याचा सुटका पाहिजे मला. सुटका? अहो आत्ताशी तर आपल्या नात्याला कुठं सुरुवात होतीये आणि एवढ्याच सुटका? आता तुमच्याजवळ फक्त वन अँड ओनली ऑप्शन आहे, माझ्याशी लग्न करण्याचं. सांगा कधी करतोय आपण लग्न? ते नाही शक्य. माझं लग्न पियूशी झालेले. आय नो दॅट व्हेरी वेल. पण आता तुमच्याजवळ माझ्याशी लग्न करण्याशिवाय दुसरा काही पर्यायच नाही. शोना, पियू बायको आहे माझी. मी तिला असं नाही सोडू शकत. आणि हे बघ, आमच्या दोघांचं लई प्रेम आहे एकमेकांवर. ठीक आहे, नका करू लग्न मग. मी घरात गावात सगळ्यांना जाऊन सांगते की तुमच्या वीरू भैयांमुळे मी प्रेग्नेंट झाली. चालेल ना तुम्हाला? आणि तुम्हीच विचार करा, तुमच्या बायकोला पिऊला जर समजलं की तुम्ही असं काहीतरी केलंय तर ती स्वतःच तुम्हाला सोडून निघून जाईल. पियूला कळलंय की तुम्ही प्रेग्नेंट आहात म्हणून. व्हॉट? होय, मी तिला सगळं सांगितलं. काकी, काकी, आवाज मांजर निवाणी येडका घालताय. काकी, काय बिघडलंय का तुमचं? अगं काही बिघडलेलं नाही ना, म्हणून त्याचा जास्त त्रास होतोय मला. म्हणजे बस इथं शोना या घरात आले, हा, तरी सुद्धा काहीच घडत नाहीये. म्हणजे असा जाळ लागायला पाहिजे, धिंगाण व्हायला पाहिजे, असं बुडाला आग लागली पाहिजे, बॉम्ब फुटायला पाहिजे, बॉम्ब. वीरू, पियू आणि सुनंदाची राख व्हायला पाहिजे, राख. काकी वाय शांत व्हा. हे बघा, आत्ताच घरात ती वीरू आणि ती शोना त्या दोघांचं प्रकरण कळलंय आणि पेटलंय बी. अजून काय पाहिजे तुम्हाला? ह्याच्यापेक्षा पण जास्त काहीतरी व्हायला पाहिजे ग. वीरूची आमदारकी जायला पाहिजे, त्याचं मंत्रीपद जायला पाहिजे आणि सगळी सत्ता मला मिळायला पाहिजे.
वा 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 काकी, तुमचं म्हणजे कसं असतंय माहितीये का, वाईस घरात काय झालं का नाही लगेच स्वप्न बघायला सुरुवात करायची. वाईस दम धीर काय असतो का नाही. दीपे, चिड नका हो काकी. म्हणजे बघा, ही वीरून शोना प्रकरण आत्ताशी आपल्या घरात कळलंय का नाही, आता गावात कळलं. एकदा काही प्रकरण गावात कळलं की गावाच्या बाहेर पसरल. गावाच्या बाहेर पसरलं का नाही, मग त्याची हवा व्हायला वेळ नाही लागणार. मग तर तुमचं समाधान होईल ना. दीपे, मला हे हळू 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 असं नाही आवडत. हे बघ, खटक्यावर बोट जागेवर पलटी असं माझं काम असतंय. आता तू बघच, सत्तेचा श्वास घेतल्याशिवाय मी स्वस्तच बसणार नाही. म्हणजे काय करणार तुम्ही काकी. कळेलच तुला लवकर. पियू, ऐक ना. अगं तू, पियू, अगं माझं ऐकून तरी घे सगळं. पियू, ऐक ना पियू, प्लीज असं नको वागूस. बघ, मला माहिती आहे तुला माझा लय राग आला असेल, असं तोंड बी बघ असं वाटत नसेल तुला. अगं पियू, तर मी माफी मागायच्या बी लायकीचं नाहीये. मला माहिती पियू, मी तुझ्या लय चुकीचा वागलोय. अगं माझं एकदा ऐकून तरी घे. हे बघ वीरू, मला तुझं काय बी ऐकायचं नाही, आणि तू हे सगळं का केलं ना ते समजून बी घ्यायचं नाही. खोटेपणाला थारा नाहीये माझ्याजवळ. पियू, पियू, प्लीज समजून घे ग मला. अगं तू समजते तितका वाईट नाही मी. पियू, मला तुझ्या आधाराची गरज आहे. अध्यक्ष महाशय, पूज्य गुरुजन वर्ग आणि इथे जमलेल्या माझ्या बंधू भगिनींनो, आईंनो आणि मातांनो. आई आणि माता एकच असते, असू दे. तर मी आज जे काही चार शब्द चार नाही लय आहेत. आईंनो, मातांनो, काय चार शब्द, मातांनो, कॅन्सर. हा, तर मी तुम्हाला जे काही चार शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्यावेत अशी मी आशा बाळगतो. हा, जमले चांगलं जमायला लागले. येस निशा, बरं झालं तू आलीस. हे बघ, अगं मी भाषण पाठ केले. अगं असलं जबराट भाषण पाठ केलंय ना की लोक नुसती टाळ्या शिट्ट्यात वाजवतेली. हा, धर बघ, माझी तयारी करून घे. नका करू तुम्ही तयारी. नका हो खासदार. नका हो म्हणजे? अगं निशा, तूच तर म्हणली होतीस ना की खासदार व्हायचं म्हणल्यावर एवढी तयारी करायला पाहिजे म्हणून. अगं तुझ्यासाठी मी 4 पानाचं भाषण पाठ केलंय. एक सुद्धा शब्द चुकवत नसते बघ. इकडचा तिकडं नाही, तिकडचा इकडं नाही. हा, आणि तूच म्हणली होतीस ना मला त्या दिवशी, ती भाषणानं माणसं जिंकता येतात. आता बघच त्यांच्या काळजात कसं घर करतो ते. पण मला आता नको वाटतंय हे सगळं. उगाच तुम्ही लोकांच्या काळजात घर करायला जायचा आणि इथं आपलं हाय ते घर कोसळायचं. नको बया. अगं निशा, बरी आहेस ना तू? हा, अगं मी भाषण केल्यावर हे घर कसं काय कोसळलं? भूकंप येणार आहे का काय? मी बरी आहे म्हणूनच सांगते तुम्हाला. मला आपल्या ते राजकारण कधीच नकोय. आता बघताय ना राजकारणापायी वीरू भाऊजींचं आणि पियूचं काय चाललंय ते. मला आपल्या ते कधीच होऊ द्यायचं नाही. उद्या तुम्ही खासदार झाला आणि दुसऱ्या कुणाचा तरी हात धरून पळून गेला तर मी काय करायचं? नाही. निशा, तुला माझ्यावर भरोसा नाही का? नाही. हाय हाय, आओ मला तुमच्यावर भरोसा आहे. हो, बाकीच्यांवर नाही. तुम्ही इतके भोळे आहे ना, कुठली बी बाई तुम्हाला सहज गंडवू शकते. निशा, मी एवढा पण भोळा नाही. मी लय तयार माणूस आहे. तरी पण सांगितलं ना, राजकारणात जायचं नाही म्हणजे नाही. हाव, मला तुम्हाला गमवायचं नाही. हो,
मी जसे आहे ना तसे चांगले आहेत माझ्यासाठी. माझा नवरा जसा आहे तसाच बेस्ट आहे. वीरू भैया, वीरू भैया, बाहेर या लवकर. ह्यानं माझ्या संसाराचं पार वाटोळं केलंय. काय झालं? वीरू भैया, हे माझा नवरा आहे. त्याच्या संसारासाठी नाही त्या कष्ट खाल्ल्या मी. गरिबीचा दिवस पण काढलं, कधी उगाच सुद्धा केलं नाही. आणि आता बरं दिवस आलं तर बाहेर शान खातो या. याच्या अगोदर दारू पित होता, मारत होता, तरी मी काही बोलत नव्हते मी. आणि आता तर बाहेर बाहेर ठेवली. आणि आता तर बाहेर बाईच्या नादी लागलाय. माझ्या बहिणीला सोडून त्या बाई संग लगीन करायचं म्हणतोय. माझ्या पोटात बाळ आहे याचं. मी कसं सांभाळू त्याला? वाटोळा केलं फार माझं. तुम्हीच सांगा मी काय करू? अगं काळजी नको करू, वीरू आहे ना. वीरू आहे की, वीरू तोडगा काढेल ह्याच्यावर. काय वीरू? हा, त्याला हे असलं काही खपत नाही बर का. तुझ्या नवऱ्याला तो शिक्षा करेल बरोबर. वीरू भैया, लय उपकार होत्या तुमचं. मला सांगा, लग्न झालेलं असताना बाहेरची कोण बाई घरात आणेल का व? ती बाई ह्याला लुबडती या आणि ह्याला कळना बी झालं या. वीरू भैया, तुम्ही समजावा आता ह्याला. अरे वीरू बोल की. काहीतरी बोलते ती, तुला विचारते काहीतरी, दे उत्तर.